जगप्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ असलेल्या वेरूळ लेण्यांमधील 10व्या क्रमांकाच्या लेणीतील भगवान बुद्धांच्या मूर्तीवर किरणोत्सवाचा हा सुंदर क्षण 10 मार्चला दिसून आला. 10 मार्च रोजी किरणोत्सवाचा हा क्षण असंख्य पर्यटकांनी टिपला. मोबाईल फोन मध्ये हा क्षण टिपण्यासाठी यावेळी इथे अलोट गर्दी जमा झाली होती. स्थापत्य कला विष्काराचा अद्भुत नमुना असलेल्या वेरूळ लेणीमध्ये एकूण 34 लेण्या, यामध्ये 12 बुद्ध लेणी आहेत. तर यातील 10व्या क्रमांकाची बुद्ध लेणी ही चैत्य, तर अन्य बुद्ध लेणी या विहार स्वरूपातल्या आहेत. 10व्या क्रमांकाच्या याच बुद्ध लेणीवर सूर्य उत्तरायणला जात असताना सूर्यकिरण पडतात आणि तेव्हाच रंगतो हा अत्यंत नयनरम्य असा किरणोत्सवाचा सोहळा. महाराष्ट्रातील बुद्ध लेणीतील हा शेवटचा चैत्य. हा चैत्य महायानास समर्पित आहे. तर यामध्ये वज्रयानाची काही शिल्प सुद्धा पाहायला मिळतात, ज्याला सुतार, झोपडी किंवा विश्वकर्मा मंदिर असं म्हटलं जातं. गुजरातमधील लोक बुद्धालाच विश्वकर्मा समजून इथं नमन करतात. याचा उल्लेख त्यांच्या धार्मिक ग्रंथातही आहे, अशी माहिती किरणोत्सवाच्या सोहळ्या दरम्यान देण्यात आली. आपण पाहू शकता, गुहेत प्रवेश केल्याबरोबरच भगवान बुद्ध हे बोधी वृक्षाखाली बसलेले असून धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत बघायला मिळतात. भगवान बुद्धांच्या उजव्या हाताला बोधिसत्व पद्मपाणी व डाव्या हाताला बोधिसत्व वज्रपाणी पाहावयास मिळतं. मागच्या बाजूस स्तूप आहेत. लेणीतील छतास गजपृष्ठाकृती आकार दिलेला दिसून येतो. तर समोरच वाद्य मंडप दिलेला असून पूर्वीच्या काळी या ठिकाणी ढोल वाजवून सकाळी व संध्याकाळी आरतीला बोलवण्याची प्रथा होती. वेरूळ मधील लेणींमध्ये रंगणारा हा किरणोत्सवाचा सोहळा, हा नयनरम्य सोहळा हा वर्षातून 2दा घडत असतो. सूर्य सध्या उत्तरायणात असल्याने हा किरणोत्सव मार्च महिन्यात पाहायला मिळतो. तर 21 जून नंतर जेव्हा सूर्याचं दक्षिणायन सुरू होतं, तेव्हा पुन्हा 4 ते 5 या ऑक्टोबरच्या दरम्यान किरणोत्सव पाहायला मिळतो. याविषयी MGM एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्रातील संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यामध्ये दिसून येणारा किरणोत्सव हा संध्याकाळी 4 ते 4:50 या वेळेमध्ये पाहायला मिळणार आहे. याशिवाय मूर्ती व शिल्प संशोधन संस्थेचे सचिव डॉक्टर संजय पाईकराव यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितल्याप्रमाणे 10 मार्च रोजी सायंकाळी सूर्यकिरण बुद्ध मूर्तीच्या चेहऱ्यावर आली. आगामी 5 ते 6 दिवस हा सोहळा पर्यटकांना अनुभवता येणार आहे. तर मंडळी, वेरूळ लेण्यांमधील हा नयनरम्य नजारा आणि हा अनोखा किरणोत्सवाचा सोहळा आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर